हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहे कैरीचं पन्ह. त्यासाठी आपण अर्धा किलो कैरी घेतली आहे आणि ती पाण्यात अर्धा तास भिजत टाकली आहे, जेणेकरून त्याचा चीक वगैरे आणि त्याची उष्णता निघून जाणार. आता आपण कैऱ्या कुकरच्या भांड्यात टाकल्या, खाली पाणी ठेवलं आहे आणि थोडंसं एक पाव ग्लास पाणी टाकलं या भांड्यामध्ये आणि आता याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपण हे कैऱ्या उकडल्या आहे, त्याचा आपण गर काढून घेणार आहोत. असा सगळा आपण गर असा काढून घेणार आहोत. हे असं चमच्याच्या साहाय्याने सगळं आपण काढून घेणार आहोत. हे असं चमच्याने काढून घेणार. आता आपण कैरीचा छान गर काढलेला आहे. ते बघा, असे आपण वाटा त्याच्या काढून घेतलेला आहे. आता 1 वाटी गर आहे, तर आपण 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. जेवढा गर असतो तेवढाच गूळ घ्यायचा आणि आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला चाळणीने चाळायचं गरज नाही लागणार. यामध्ये वेलची आणि थोडंसं जायफळ घालणार आहे. हे बघा, आपलं छान असा गूळ बारीक झाला आहे मिक्सर वाटल्यामुळे. ते आपण आता काढून घेऊ. आता तुम्ही इथे बघू शकतात, आपल्याला ही प्युरी मिळाली आहे पन्हाची. मिक्सरला आपण लावून घेतली. ओके, तर आता याच्यामध्ये मी हे जायफळ आहे ते किसते. याने ना टेस्ट खूप छान लागते जायफळने. तुम्ही पण हे नक्की यूज करा जायफळ. आणि वेलचीची पूड टाकली आहे फुटून आणि काळा मीठ घातलं. ते आता आपण हलवून मिक्स करूया. आता आपण हे असं आपण आता हा पल्प आहे कैरीचा, तो काचेच्या बाटलीत भरून ठेवूया. म्हणजे जेव्हा आपल्याला पन्ह हवं असेल उन्हातून आल्यावर गारव्यासाठी, तर ते आपण त्यात पाणी टाकून पन्ह करू शकतो. आपण आता पन्ह करून दाखवतोय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही हे असं स्टोरेज करून ठेवा. हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे उन्हाळ्यामध्ये. बाहेरून आल्यावर हे तुम्ही जर पिलं ना, तर तुम्हाला खूप राहत मिळते उन्हापासून. आता आपण पन्ह तयार करूया. पल्पचं 2 चमचे आपण पल्प घेतला आहे कैरीचा. अतिशय कडक उन्हाळा आहे, तर त्यावेळेस आपण कैरीचं पन्ह घेतल्यावर आपल्या शरीरात गारवा येतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची उष्णताही बाहेर निघते. आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे, ते पाणी घेतलं आहे आणि त्यात आपण माठातलं किंवा फ्रीजमधलं तुम्हाला हवं असेल तसं पाणी घ्या. गार होण्यासाठी बर्फ टाकूया.
छान पन्ह तयार झालं आहे. मी नक्की असं ट्राय करा उन्हाळ्यात आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. हे बघा खूप सुंदर झालेले फणं. बघू शकतात अशा काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून तुम्ही ठेवा हे पन्ह. तर तुम्हाला ही पन्हाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे लाईकद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि चॅनल आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.